पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात घट झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात 6.24% जलसाठा कमी आहे। गतवर्षी आजच्या दिवशी अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50.87% जलसाठा होता। यावर्षी मात्र त्यात घट होऊन सध्या 44.63% जलसाठा उपलब्ध आहे। पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावतीसह 5 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा उपलब्ध आहे। अमरावती विभागात मोठ्या प्रकल्पांची संख्या 10 असून त्यामध्ये एकूण 2953.58 दलघमी पाणीसाठ्याची क्षमता आहे। त्यापैकी सध्या स्थितीत 944.06 उपयुक्त जलसाठा असा एकूण 1510.22 दलघमी जलसाठा उपलब्ध आहे। एकूण क्षमतेच्या 39.94% हा जलसाठा आहे। गेल्या वर्षी 28 एप्रिल विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 46.55% जलसाठा होता। विभागात 25 मध्यम प्रकल्प आहेत, त्याची एकूण क्षमता 784.11 दलघमी आहे। सध्या स्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये 350.10 दलघमी उपयुक्त व एकूण 456.13 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यांची टक्केवारी 51.71 आहे। गेल्या वर्षी याच दिवशी मध्यम प्रकल्पांमध्ये 59.07% जलसाठा होता। लघु प्रकल्पांचा विचार करायचा झाल्यास विभागात 226 प्रकल्प असून त्याची एकूण क्षमता 811.59 दलघमी आहे। त्यापैकी 390.62 उपयुक्त जलसाठा असा एकूण 468.44 दलघमी जलसाठा उपलब्ध आहे। लघु प्रकल्पांमध्ये 53.23% जलसाठा असून गेल्या वर्षी 57.24% जलसाठा उपलब्ध होता।